नमस्कार, मी आकाश जाधव. एकामागे एक जिल्हा मध्यवर्ती बँकांची ॲडव्हर्टिजमेंट येत आहेत. सगळ्यात आधी सिंधुदुर्ग आली, त्याच्यानंतर सातारा आली, आता त्याच्यानंतर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. मी एका आपल्या जुन्या विद्यार्थ्याला, जो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत, त्याला बोललो काल. तो म्हणे, सर आमचीसुद्धा ॲडव्हर्टिजमेंट तयार आहे. आणि त्यानं हेही सांगितलं की पाठीमागचे काही दिवस जे आहेत ते सहकार मंत्रालयानं किंवा गव्हर्नमेंटनं ह्यांच्या ॲडव्हर्टिजमेंटला थोडासा बॅन टाईपमध्ये आणला होता काही दिवस. जसं की आपण बघितलं तर रेस्ट्रिक्शन आले ते बघा नॅशनलाइज बँकांवर. आता नाही, 2-3 वर्षाच्या आधी त्या रेस्ट्रिक्शनला एकतर नाव होतं की बँकांनी एवढं एवढं परफॉर्म केलं की त्यांना आम्ही परवानगी देऊ, ह्या हिशोबानं ते रेस्ट्रिक्शन होतं. तसंच काही इथं असू शकतं. आणि आता ह्याच्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये नॉट ओन्ली अहमदनगर, जवळपास सगळ्याच बँका ज्या आहेत, सगळ्याच जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, ह्यांच्यामध्ये जागा निघणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यातल्या जागा एक 8-8, 10-10 वर्षात एकदा निघतात, एक्सेप्ट अकोला जिल्हा मध्यवर्ती. बाकी सगळ्यांच्या जागा लेट निघतात. तर आता मला असं वाटतं तुम्ही एका स्वीट स्पॉटवर आहे सध्याला, की अशा वेळेला तुमची तयारी चालू आहे जिथे यातली प्रत्येक बँक 200-200 जागा काढतात. विचार करा, जर का 36 जिल्हे आहेत आणि ह्यापैकी 10 बँकांच्या 10 मध्यवर्ती बँकांच्या जागा आल्या, तर ती ॲडव्हर्टिजमेंट आणि त्यातल्या आल्या क्लरिकलच्या जागा ह्या तुमच्या कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही एक्झामच्या आलेल्या जागांपेक्षा जास्त असतील, जर का आपण त्याची ॲडिशन केली. आणि एक अंदाजे 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या जागा निघाल्या तर. आणि जेवढे काही विद्यार्थी वेगवेगळ्या बँकात आहेत त्या सगळ्यांकडून तेच रिपोर्ट्स येतात की हो, अजून आमच्यासुद्धा ॲडव्हर्टिजमेंट तयार आहेत आणि आमच्यासुद्धा ॲडव्हर्टिजमेंट येणार आहेत. तर सध्याला रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचा रहिवासी हा फॉर्म भरू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खूप लोकांना टायटल बघून असं वाटतं की रायगडचं आहे तर रायगडचंच भरता येईल. असं काही नाही आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याचा रहिवासी हे फॉर्म जे आहेत ते भरू शकतो. आपण पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये जे आहेत ते ह्या ॲडव्हर्टिजमेंटची डिटेल बघूयात. आणि सोबत माझी विनंती आहे की मी काल किंवा मला वाटतं आजच मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा व्हिडिओ बनवून तो अपलोड केला होता. त्यामुळं ह्याच्यासोबत बऱ्यापैकी मुद्दे तिकडे कव्हर केलेले आहेत, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे जेवढे काही डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स जे आहेत ते ह्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील. चला आता आपण पुढे जाऊयात. आपल्या ॲडव्हर्टिजमेंटला पाहत असताना आपण आपल्या जितक्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसवर 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपण सगळ्या ऑनलाईन बॅचेसवर आपण 35% डिस्काउंट ठेवलेल्या विद्यार्थ्यांना, त्यासाठी कोपन कोड विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्टमध्ये IND35 हे वापरायचं आहे. आपल्या जेवढ्या ऑनलाईन बॅचेस आहेत, आपली बँकिंग प्राईम 7.0 स्टार्ट होणारी पुढच्या काही दिवसात, त्या बॅचपासून ते माझी कंप्लीट कॉन्ट बॅच, माझ्यासोबत रिझनिंगची बॅच अमोल पाटील सरांची, इंग्लिशची बॅच जी आहे ती क्षितिज भालेराव सरांची, त्याशिवाय जनरल अवेअरनेसच्या बॅचेस आहेत, आतिश सरांची वेगळी आतिश भाजी, त्यानंतर निखिल सरांची ब्रह्मास्त्र आहे, नाबार्डसाठीची ESIची बॅच आहे आणि मराठी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला महावितरणची बॅच आहे. ह्या कोणतीही बॅच तुम्ही मधल्या काही दिवसामध्ये ॲक्सेस करू शकतात. आणि तुम्हाला त्याची गरज नसेल तर जेवढे नवीन विद्यार्थी साधारणतः ॲस्पायर करत आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. तर हा एक पार्ट झाला आणि त्याच्याबद्दलची डिटेल खाली दिलेले सुद्धा आहेत, तर त्यातून तुम्ही एकदा ॲक्सेस करून घ्यायचा आहे काहीही डाऊट आला तर. आपण आता जाहिरातीवर जाऊयात आणि सोबत आपली ऑफलाईन बॅचसुद्धा संभाजीनगरची स्टार्ट होते बँक एक्झामची 26 ऑगस्टला आणि ऑनलाईन जी बॅच आहे ती 29 ऑगस्टला स्टार्ट होते. चला आता आपण पुढे येऊयात. आपल्या जाहिरातीवर येऊयात. ही आहे जाहिरात, मराठीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला नंतर वाचायला पण सोपं जाईल. ह्याची लिंकसुद्धा मी शक्य असेल तर आपल्या तिकीट लाईनमध्ये खाली तिकीट लाईनने आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. 14 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट हार्डली 11-12 दिवस जे त्यांनी विंडो ओपन ठेवलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट 25 ऑगस्टला संध्याकाळपर्यंतच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग बँकेनं तिथे येऊन पेमेंट सांगितलं होतं की पेमेंट करायचं, पण सातारा बँक आणि रायगड बँक यांचं म्हणणं आहे ऑनलाईन पेमेंट करून टाका, कुठूनही करा. अर्थात जर का रायगडच्या ह्या बँकेला अप्लाय करायचं असेल तर पलीकडच्या कोपऱ्यातला नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यातला मुलगासुद्धा आपल्या घरी बसून ही पेमेंट जी आहे ती करू शकतो. त्यासाठी रायगडला येण्याची गरज नाही आहे. बाकी एक्झामची तारीख वगैरे ते सगळं पुढे सांगणार आहेत आणि तुमचा ईमेल ID व्यवस्थित द्यायचा आहे, त्याच्यावर ते कम्युनिकेशन करणार आहेत. एक्झामचं डेट, हॉल तिकीट, बाकी सगळ्या गोष्टी तिकडे येऊन जातील असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे एक्झामची फीस आहे 500 प्लस 90 रुपये GST, अशी 590. अशा 200 जागा आहेत बघा क्लरिकलच्या आणि 200 जागासाठी एज लिमिट आहे 21 ते 42. त्यानंतर एनी ग्रॅज्युएट चालतो, मुक्त विद्यापीठाची डिग्री पण चालते आणि सोबत MSCIT पाहिजे. MSCIT नसेल, संगणक पदवी असेल, तुमच्या ग्रॅज्युएशनला कम्प्युटर विषय असेल तरी पण चालून जातो. त्यामुळं एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. त्यानंतर तुमचं जे काही एज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशनचा आहे, त्याचा निकाल
14 ऑगस्ट 2024 त्याच्या आधी लागला पाहिजे. तर कट ऑफ डेट ती दिलेली आहे. ह्याची जी पगार आहे ते अप्रॉक्सिमेट 25,000 अंदाजे 25,000 रुपये पगार असणार आहे. निवड पद्धती जी आहे ती टिपिकल एक परीक्षा 90 मार्काची आणि 10 मार्काचा इंटरव्ह्यू. तर त्यापेक्षा 90 मार्काची परीक्षा, 5 मार्काचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि 5 मार्काचा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचं वेटेज फक्त 5 मार्काचं आहे. यात लिहिले का नाही माहीत नाही, पण कधी कधी लिहिलं असते की साताऱ्याची ॲड आहे तर साताऱ्याच्या मुलांना प्राधान्य देण्यात येईल. हे फक्त त्या 5 मार्काच्या इंटरव्ह्यूमध्ये जे काय असेल ते होऊ शकतं, बाकी ॲज सच नाही. त्यामुळं मला असं वाटतं की जर का तुम्ही रिटर्नमध्ये तुमचा स्कोअर 2-3 मार्क 4 मार्काचं तुम्ही जर बेनिफिट घेतलं तर इथं सगळ्यांसाठी लेवल प्लेईंग फील्ड जे ती येऊन जाईल. अजून थोडंसं पुढे ह्या एक्झाममध्ये विषय बघा, तुमचं गणित, बँकिंग आणि सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी ह्या पद्धतीने विषय असतील. आणि कोणतं सेक्शन किती मार्काला असेल हे मी दिलेलं नाही आहे, पण मी पुन्हा एकदा जुनं आपलं जे जुनं PDCC होतं पुणे जिल्हा मध्यवर्ती, त्यात पण सिलेबस सेम होता, मी त्याचंच काढलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा बँकिंग आणि सहकार हा विषय आहे. बँकिंग आणि सहकार 30 प्रश्न, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 20 प्रश्न, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था 10 प्रश्न, मराठी भाषा 10, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान 10, बुद्धिमापन चाचणी 10, अशा पद्धतीने 90 प्रश्न हे पुणेमध्ये होते. इथं सुद्धा सेमच असण्याचे चान्सेस आहेत, काही बदल वगैरे असण्याचे चान्सेस वाटत नाही, सेमच असेल. बरं, परीक्षेचं माध्यम हे इंग्रजी असेल, याला मी टिपिकली बोल्ड त्यांनी केलेलं आहे. इंग्रजी माध्यमात जर परीक्षा असेल तर जेही विद्यार्थी तुमच्यासोबतचे सरळ सेवेचा अभ्यास करतात, टिपिकली MPSCचा अभ्यास करतात, अशांना अवघड आहे. तुम्हाला मराठीत परीक्षा देणं सोपं आहे, पण त्यांना इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणं किंवा इंग्लिशमध्ये साधारणतः त्या टर्म्स आणि बाकी सगळ्या गोष्टी समजणं हे त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे, म्हणून तुमच्यासारख्यांसाठी ते सोपं आहे. पटत असेल तर ऐका. थोडा अजून पुढे या. कागदपत्र म्हणजे तुम्हाला जर 200 जागा असतील तर एक्झाम घेतल्याच्यानंतर एक्झाममधून 200 गुणिले 3 600 मुलांना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. ही जी बँक आहे ती DCC बँक असल्यामुळे तर कसलंही रिझर्वेशन लागू नाही आहे. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू त्यांचा 5 मार्काचा DV आणि 5 मार्काचा इंटरव्ह्यू होऊन त्या पद्धतीने फायनल मार्क्स असतील. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही कोणत्याही शाखेत PG असाल तर 1 मार्क एक्स्ट्रा, विशेष पदवी BCom BSc वगैरे असेल किंवा BE BTech असेल तर 1 मार्क एक्स्ट्रा. त्यानंतर खाली त्याने दिले HDCM दिलेले किंवा DCBN काही कोर्स असेल त्यासाठी 1 मार्क, GDCA साठी 1 मार्क, मराठी आणि इंग्रजी टायपिंग असेल 1 मार्क, अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत बघा. हे 5 मार्क आणि इंटरव्ह्यूचे 5 मार्क, या पद्धतीने 100 मार्कापैकी तुम्हाला जे आहेत ते फायनल सिलेक्शन असणार आहे. बाकी प्रोबेशनमध्ये तुमचं 6 महिन्याचं प्रोबेशन असेल त्यावेळेस तुमचा पगार हा 18,400 असेल आणि प्रोबेशन संपल्यानंतर अप्रॉक्सिमेट 25,000 तुमचा पगार जो आहे तो असणार आहे. बाकी याच्यामध्ये अजून काही आहे का, तर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, म्हणजे बाहेरच्या राज्याचं तुमचं हे जे आहे काय म्हणतात कॉम्पिटिशन जे आहेत ही इथे संपून जाते. अजून त्याच्यामध्ये एक्झामचे सेंटरवर तुम्ही एकदा बघून घ्या बरं का. शक्यतो एक्झाम सेंटर कमी असतात, पण तुम्ही एकदा चेक करून घ्या की एक्झामचं सेंटर काय आहे कसं आहे. तेवढे एक गोष्ट. आपण आता पुढे जाऊयात. पुढे परीक्षा ट्रान्सपरंट होईल का? अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा ट्रान्सपरंट होते. सर तुम्ही व्हिडिओ रायगडचा बनवतायत, तर सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत जेवढ्या काही DCC बँकेच्या ॲडव्हर्टिजमेंट आलेल्या आहेत, माझे प्रत्येक ॲडव्हर्टिजमेंटमध्ये माझे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत विदाऊट एनी अनफेअर, म्हणजे काय त्याला कसलंही अनफेअर मीन्समध्ये न पडता. तर त्यामुळं त्याच्यामध्ये होतं का नाही होतं मला नाही माहिती, पण दरवर्षी असं कोणतीही गोष्ट न करता प्युअर मेरिटवर माझे विद्यार्थी सिलेक्ट होतात. त्यामुळं ते किती होतात ते नाही, पण बऱ्यापैकी विद्यार्थी, सायझेबल विद्यार्थी कोणती ॲडव्हर्टिजमेंट असू द्या. अहमदनगर जिल्हा मध्यवर्तीमध्ये मुलं आहेत, इतरही जेवढे काही DCC बँकांच्या एक्झाम होतात अकोलामध्ये तर आतापर्यंत मोर दॅन 100 विद्यार्थी तिकडे आहेत. तर त्यामुळं आणि प्रत्येकाला सिलेक्ट झाला तर मी एकच विचारतो, तो असं काही केलं होतं का, तर प्रत्येकाचं उत्तर त्यापैकी नाही हेच आहे. तर त्यामुळं माझं असं म्हणणं आहे काही जागा जरी तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने फाईट करू शकता, कारण की इथलं कॉम्पिटिशन हे टिपिकल IBPSच्या SBIच्या एक्झामपेक्षा खूप कमी असतं. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. एक्झामचे सेंटर कमी असल्यामुळे मुलांची ॲप्लिकेशन कमी आहे. तुम्ही बघा शक्यतो कोकणातल्या साईडमध्ये स्पर्धा परीक्षांचा अवेअरनेस जो तो कंपॅरेटिव्हली कमी आहे. तलाठ्याच्या जागा निघाल्या, तुम्ही तलाठ्याचे खूप व्हिडिओ बघितले असेल मागच्या वर्षी. तलाठ्याच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकजण म्हणायचं बघा रायगडला अप्लाय करावं. त्याच्या पाठीमागे एक कारण ही आहे
की तिथे तेवढा स्पर्धा परीक्षांचा अवेअरनेस नाही आहे. तर अशा वेळेला जर का तुमची तयारी चांगली झालेली असेल तर तुम्हाला एक चांगला चान्स त्या ठिकाणी मिळू शकतो. हा अनुभव इतर एक्झामला चालतो का? तर हा SBI CBOला चालत नाही, ग्रामीण बँकांना चालतो, पण फक्त ग्रामीण बँकांना ह्यातला ऑफिसरचा एक्सपिरियन्स चालतो. IDBIची मागे ॲडव्हर्टिजमेंट आली होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन असं केलं होतं की शेड्यूल कमर्शियल बँक पाहिजे म्हणून तिथेही ह्यांचा ऑफिसरचा चालतो. पगार 25,000, प्रमोशन कंपॅरेटिव्हली सो, आणि पोस्टिंग रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही. कामाचा लोड हाही कंपॅरेटिव्हली खूप कमी आणि पुढच्या परीक्षांच्या तयारीला भरपूर वेळ तुम्हाला मिळतो. रिझर्वेशन 0 आहे इथे, त्यामुळे 200च्या 200 वेकन्सीज ह्या सगळ्यांसाठी मुक्त किंवा ओपन आहेत. ह्या नोटिफिकेशनची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. 10-10 वर्षाला एक ॲडव्हर्टिजमेंट येते, 10-10 वर्षाला, जेवढं पाहिलं नाही ते ह्या बँकेची ॲड तर मीच पहिल्यांदा पाहतोय. तर त्यामुळं ह्या मध्यवर्ती बँकांची ॲडव्हर्टिजमेंट अशा वेळेला येत आहेत जेव्हा तुमच्या परीक्षांची तयारी चालू आहे. म्हणून ज्यांची तयारी खूप वीक आहे किंवा 2-3 वर्षापासून प्रीही निघत नाही, अशा सगळ्यांनी ह्या DCC बँकांना अप्लाय करायचं आहे. ज्यांचे निघत आहेत, ज्यांचे प्री निघत आहेत, पण ज्यांना माहिती आहे की मला लवकरात लवकर जॉब पाहिजे, मी म्हणेल अशांनी सुद्धा ह्या एक्झामला जे ते अप्लाय केलं पाहिजे. एक्झामच्या पॅटर्नमध्ये जो रेफरन्स मी घेतलेला आहे तो PDCC बँकेचा घेतलेला आहे. मला असं वाटतं हा एवढी माहिती सफिशियंट आहे. सोबतच तुम्हाला अजूनही याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा तत्सम एक्झामबद्दल ह्या टाईपच्या, तर मी याच्यासोबत सातारा बँकेचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. वाटल्यास तोही मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो, तर त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. अप्लाय करत असताना या सगळ्या बँकांना सोबत अप्लाय करा. हे जुनं होतं PDCC बँकेचं, 2021चं आहे, त्यावेळेला 22,000 पगार होता आणि आता सध्याला ॲप्रॉक्सिमेट 25,000 तो केलेला आहे. हीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. बाकी ॲप्लिकेशन करणं न करणं, जे प्लस मायनस ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज सांगणंही माझं काम होतं, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. होपफुली सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. काही डाऊट शिल्लक असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका. खूप खूप धन्यवाद.